नमस्कार. आता आपण कर्वे नगर मधील शहीद मित्र मंडळाच्या गणपती बाप्पापाशी आहोत. अतिशय सुंदर असा अयोध्येच्या श्रीराम प्रभूंच्या मंदिराचा देखावा या ठिकाणी केलेला आम्हाला आढळला आणि मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करतोय. काय सांगाल, एकूणच मंडळाला किती वर्ष झाली आहेत? मंडळाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला हा देखावा त्याच्याबद्दल माहिती सांगा आणि त्याचबरोबर मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येतात? मंडळाचे यंदाच्या वर्षी 43वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी राम मंदिराचा श्रीराम मंदिर जे अयोध्येमध्ये मोदींच्या हस्ते जे उद्घाटन झालं त्याचा देखावा दाखल सादर केलेला आहे. आणि मंडळाचे दरवर्षी प्रमाणे दत्त जयंती असो, 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, सर्व उपक्रम व्यवस्थितपणे आणि उत्स्फूर्तपणे सादर केले जातात. आता हा देखावा सादर करण्यामागची काय संकल्पना होती? म्हणजे अयोध्येचं राम मंदिरच का? कारण ह्या अयोध्येच्या मंदिरात राम मंदिरात हिंदू धर्माविषयीचं जे लोकांना जनजागरण जे झालेलं आहे आणि एक हिंदू विश्व निर्मिती करण्यासाठीच जे मोदींचं जे स्वप्न आहे की एक विश्वगुरु म्हणून आपण पुढे येऊ, त्यासाठी हे राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला. एकूणच राम मंदिराचा देखावा सादर करून हिंदूंच्या बद्दल जनजागृती, हिंदू समाजात जनजागृती करणं आणि राम मंदिराचं पुरस्कार करणं हा मंडळाचा हेतू असल्याचं यातून दिसतंय. मंडळाच्या माध्यमातून वर्षभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन करण्यात येत असतं. अशाच पद्धतीनं सर्वच मंडळांनी कार्यक्रम उपक्रम राबवत राहणं गरजेचं आहे. तरच एक स्वस्थ, सुंदर आणि कृतीशील समाज या समाजाला, या देशाला मिळेल. धन्यवाद.